बघा, 2 वर्ष मुदतीत 800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे. तर व्याजाचा दशादशे दर किती? प्रश्न सोडवायचा कसा? इथं व्याजातील फरक किती? 36 रुपये हा फरक आहे. गणिताची मांडणी लक्षात घ्या. 2 वर्ष मुदत, 800 रुपये मुद्दल म्हणजे 800. प्रश्नामध्ये दर विचारला. पहिल्या व्यवहारातील मुदत 2 वर्ष आहे, मुद्दल 800 रुपये. सूत्रातील 100 छेदस्थानी हा व्यवहार सुद्धा वजाबाकीच्या रूपात मांडा. इथं मुद्दल 500, मग इथं वजाबाकी का करायची? 500 गुणिला दर गुणिला ही मुदत सारखीच आहे. किती हो? 2 वर्ष. ही वजाबाकी का करायची सर? तर हा फरक दाखवला. फरक म्हणजे काय? वजाबाकी. लक्ष द्या, हे 36 रुपये बराबर इथं या 2 शून्यासाठी 2 शून्य, इथं या 2 शून्यासाठी 2 शून्य घालवा. म्हणजे 8 गुणिला 2 गुणिला दर वजा चिन्ह 5 गुणिला 2 गुणिला दर. 36 रुपये 8 दोन्ही 16 दर वजा 5 दोन्ही 10 दर. तर 36 रुपये बराबर ही वजाबाकी 6 दर. आता 36 रुपये कडे जाताना हे 6 भागीला समोर एकटा दर. गणिताला इकडं वळत करा म्हणजे 36 काय हो? रुपये. 36 रुपये भागीला 6 आणि समोर दर. हा भाग जातो कितीनं? 6 6 36. म्हणजे हा त्या प्रस्तुत व्यवहारातील काय हो? तर व्याजदर. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. मुद्दल काढणे, मुदत काढणे, व्याजदर काढणे, रास काढणे, एकंदरीत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.